आजच्या काळात लोकांचे मत, टीका आणि अनावश्यक बोलणे आपल्या मनःशांतीवर परिणाम करत असते. आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला, एखादे स्वप्न पाहिले किंवा यशाच्या दिशेने पाऊल टाकले, की काही लोक आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला उत्तर देणे हे तुमचे काम नाही. प्रत्येक वादात उतरणे हे तुमचे कर्तव्य नाही. कधी-कधी सर्वात प्रभावी उत्तर म्हणजे शांत राहून पुढे निघून जाणे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून, मन शांत ठेवून आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून आपण जीवनात अधिक यशस्वी आणि आनंदी कसे होऊ शकतो. एक सत्य कधीही विसरू नका, लोक बोलणारच. तुम्ही काहीच केले नाही तरी लोक बोलतील आणि काहीतरी मोठे केले तरीही लोक बोलतील. तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाकले तर काही जण म्हणतील, हे तुझ्याकडून होणार नाही. तुम्ही यशस्वी झालात तर तेच लोक म्हणतील, याचे नशीब चांगले होते. म्हणून प्रत्येकाच्या मताला महत्त्व देत बसलात तर तुमचे आयुष्य इतरांच्या विचारांनुसार चालू लागेल. लक्षात ठेवा, जे लोक स्वतः काही मोठे करण्याचा प्रयत्न करत नाहीत, तेच अनेकदा दुसऱ्यांच्या प्रयत्नांवर टीका करत असतात. तुमचे ध्येय, तुमची स्वप्ने आणि तुमची मेहनत यांची खरी किंमत तुम्हालाच माहीत असते. म्हणून लोकांच्या प्रत्येक शब्दाला मनावर घेऊ नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, मी माझ्या ध्येयाच्या दिशेने पुढे जात आहे का? जर उत्तर हो असेल, तर बाकी सर्व गोष्टी गौण आहेत. कारण शेवटी लोकांचे बोलणे तात्पुरते असते, पण तुमचे यश कायमचे असते. म्हणून लोक काय म्हणतात यावर नाही, तर तुम्ही काय करता यावर लक्ष केंद्रित करा. अनेकांना वाटते की प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे म्हणजे ताकद, पण खरे तर शांत राहणे हीच सर्वात मोठी ताकद असते. जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करतो, अपमान करतो किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा लगेच प्रतिक्रिया देणे सोपे असते. पण स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून शांत राहणे हे खऱ्या सामर्थ्याचे लक्षण आहे. रागाच्या भरात दिलेले उत्तर काही क्षणांचे समाधान देऊ शकते, पण अनेकदा ते नातेसंबंध, मनःशांती आणि वेळ यांचे नुकसान करते. शांत राहणारी व्यक्ती परिस्थितीला समजून घेते, योग्य वेळी योग्य निर्णय घेते आणि अनावश्यक वाद टाळते. एक सुंदर उदाहरण लक्षात ठेवा, गरुड कधीच कावळ्यांशी भांडत नाही, तो फक्त अधिक उंच उडतो. त्याचप्रमाणे जेव्हा लोक तुमच्याबद्दल नकारात्मक बोलतात, तेव्हा त्यांना उत्तर देण्यात वेळ घालवू नका. तुमची ऊर्जा तुमच्या स्वप्नांवर, ध्येयांवर आणि प्रगतीवर खर्च करा. कारण शांतता ही कमजोरी नाही, ती आत्मविश्वासाची आणि परिपक्वतेची ओळख आहे. जे लोक शांत राहून पुढे जातात, तेच आयुष्यात मोठी उंची गाठतात. जीवनात यश मिळवायचे असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचे लक्ष लोकांवर नाही तर तुमच्या ध्येयावर असले पाहिजे. अनेक लोक आपला मौल्यवान वेळ इतर काय म्हणतात, कोण काय विचार करतो आणि कोण टीका करतो याचा विचार करण्यात वाया घालवतात. पण यामुळे त्यांची ऊर्जा कमी होते आणि ते त्यांच्या उद्दिष्टापासून दूर जातात. यशस्वी लोकांची एक खास सवय असते, ते त्यांच्या ध्येयावर इतके केंद्रित असतात की नकारात्मक बोलणाऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. जर तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करायची असतील तर प्रत्येक दिवस स्वतःला विचारा, आज मी माझ्या ध्येयाच्या किती जवळ गेलो? हा प्रश्न तुमचे लक्ष योग्य दिशेला ठेवेल. लक्षात ठेवा, लोकांचे मत रोज बदलते, पण तुमचे ध्येय, तुमची मेहनत आणि तुमची स्वप्ने यांच्यावर तुमचा विश्वास कायम असला पाहिजे. आजपासून एक निर्णय घ्या, कोणीही काहीही बोलो, मी माझ्या मार्गावर ठामपणे चालत राहीन. मी माझा वेळ वाद घालण्यात नाही, तर स्वतःला अधिक चांगले बनवण्यात घालवीन. कारण शेवटी जग तुमच्या संघर्षाकडे नाही, तर तुमच्या परिणामांकडे पाहते. म्हणून डोके शांत ठेवा, मन मजबूत ठेवा आणि तुमच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. जीवनात प्रत्येकाला टीका, नकारात्मकता आणि अडथळ्यांचा सामना करावा लागतो. पण लक्षात ठेवा,
प्रत्येक टीकेला उत्तर देणे आवश्यक नसते. कधीकधी सर्वात प्रभावी उत्तर म्हणजे शांत राहून पुढे जात राहणे. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या ध्येयावर विश्वास ठेवा आणि तुमच्या मेहनतीवर पूर्ण लक्ष केंद्रित करा. कारण एक दिवस तुमचे यशच त्या सर्व प्रश्नांची आणि टीकेची उत्तरे देईल. म्हणून आजपासून ठरवा, मी शांत राहीन, मी पुढे जात राहीन आणि कोणाच्याही नकारात्मक बोलण्यामुळे माझी स्वप्ने थांबू देणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी मराठी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.